श्री स्वामी समर्थ। हा संदेश शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित तुम्ही दुःखी असाल, तुमच्या मनासारखं काही घडून येत नाही, हातात घेतलेलं काम पूर्ण होत नाही, कुणी तुमच्या मनासारखं वागत नाही आहे, पैशामुळे किंवा इतर गोष्टीमुळे तुमचे काम तुमच्या मार्गात अडकलेले राहिले आहे। हा संदेश शेवटपर्यंत पहा, तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल व ऐकून मनाला समाधान मिळेल। हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा श्री स्वामी समर्थ। मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाशातही मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शीळही मीच आहे, गाणगापुरात मीच आहे, कैलासावर आणि गरुडावर मीच आहे, मी कुठेही गेलेलो नाही, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे। स्वामी म्हणतात, गोष्टी सकारात्मक वळण घेत आहेत, तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील। प्रिय स्वामी, मला तुझे मूल म्हणून संबोधल्याबद्दल धन्यवाद, माझी बाजू घेतल्याबद्दल धन्यवाद, आयुष्याच्या आणखी एका दिवसासाठी धन्यवाद, मीही तुझ्यावर प्रेम करतो। आठवण, देव ही आपली शेवटची आशा नाही, तोच आपली एकमेव आशा आहे। प्रत्येक अडचणीत तो आपल्यासोबत असेल, तो नेहमीच आमचा मार्गदर्शक असेल। संकटात असताना ताण घेऊ नका, विश्वास ठेवा, स्वामी मार्ग काढतील। तुम्ही सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये होय लिहा। स्वामी म्हणतात, मी जगाचा प्रकाश आहे, जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही, कारण तुमच्याकडे जीवनाकडे नेणारा प्रकाश असेल। इथून पुढच्या दिवसात तुझ्या घरी लक्ष्मी येणार आहे, वाईट कर्म करू नकोस, देव तुमच्या जीवनातून विषारीपणा काढून टाकत आहे, प्रेम तुमच्या मार्गावर येत आहे, पैसा तुमच्या मार्गावर येत आहे, तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहे। जेव्हा तुम्हाला वाटते की ते संपले आहे, तेव्हा आशा कधीही गमावू नका। स्वामी तुम्हाला एक चमत्कार पाठवत असतात। जर तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच हा व्हिडिओ लाईक करा आणि त्यासोबत चॅनललाही सबस्क्राईब करा। सहमत असाल तर नक्कीच कमेंटमध्ये स्वामी आई टाईप करा। इतके सुसंगत राहिल्यामुळे तुम्हाला किती आशीर्वाद मिळत आहे याची तुम्हाला कल्पना नाही। ही अक्षरशः तुमची प्राप्त करण्याची वेळ आहे। स्वामी म्हणतात, तुम्ही गेल्या काही काळापासून खूप चिंतेत आहात, आपल्यासाठी उपस्थित राहणे आणि आपल्या सभोवतालच्या चांगुलपणाचा आनंद घेणे कठीण झाले आहे। थोडा वेळ घ्या आणि श्वास घ्या, तुमच्या सभोवतालच्या गोष्टीची कबुली द्या, मला शांती आणि शांततेसाठी विचारा, मी तुझ्याबरोबर आहे, अरे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो। उद्या तुम्हाला विश्वासाकडून एक अद्भुत अनपेक्षित आशीर्वाद मिळेल। संकेत आणि प्रकटीकरणासाठी तयार राहा। तुम्ही हा संदेश योगायोगाने वाचत नाही, तुम्ही हे वाचत आहात कारण ते तुमच्यासाठी आहे, तुझ्या नशिबात नाही तेही मी तुला मिळवून दे। बाळांनो, मी तुमच्यासाठी काम करायला सुरुवात करत आहे। अनपेक्षित यश, चांगली बातमी आणि चमत्कारांसाठी सज्ज व्हा, आशीर्वाद येत आहे। कर्म करताना सावध राहा, कारण मी पाहत आहे, तुझ्या अनंत जन्मांच्या कर्माचा साक्षीदार मी आहे। आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी सर्वसाक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे। मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं, म्हणून सावध राहा। सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे। एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच आहे। मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन।
आणि सदैव तुमचे रक्षण करीन, हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. जीवनात अडचणी किती असो, चिंता केल्यावर त्या अजून जास्त होतात. शांत राहिल्यावर त्या कमी कमी होतात. संयम राखल्यास त्या संपून जातात. आणि स्वामींचे आभार मानले तर अडचणी आनंदात बदलून जातात. आपण सर्व दुःखी मनुष्य स्वामीकडे नेहमी काही ना काही मागत असतो. आणि स्वामी महाराज भक्तीसाठी लीला हे करतच असतात. लीला म्हणजे माया, लीला म्हणजे कर्म नाही. आणि परमात्माकडून कर्म घडत नसतात. कारण परमात्मा कर्मापासून लिप्त आहे. आणि परमात्माकडून लीला घडत असतात, कर्म नाही. लीला म्हणजे ज्या जड जीवांच्या कल्याणासाठी चमत्कार घडून आणतात. जो स्वामीकडे श्रद्धेने भक्ती करतो त्याचे ते कल्याण करत असतात. पण त्यांच्या मनासारखं करतीलच असं नाही. स्वामी आपल्याला तेच देतात जे आपल्याला कल्याणाचे असते. कधी कधी आपण जे मागतो ते स्वामी आपल्याला देत नाही. आणि म्हणून मग काही जण स्वामीच्या नामाला दोष देतात. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आपण जे देवाकडे मागतो ते आपल्या कमकुवत बुद्धीनुसार मागतो. आणि स्वामी भूत भविष्य सर्व जाणून असतात. त्यांना सर्व ठाऊक असते. आणि ते आपल्याला तेच देतात जे आपल्या भल्याचे असते, ज्याच्यामध्ये आपले हित होणार असते. जर स्वामींनी एखादी गोष्ट आपल्या मनासारखी नाही केली तर समजून जावे त्या गोष्टीमागे पुढे एक मोठे संकट आपल्या मागे येणार असतो. हे स्वामींनी टाळलेलं आहे. हा विश्वास त्यांच्यावर असायला हवा. आपले वाईट झाले पाहिजे असे स्वामी आईंना कधीच वाटत नाही. आपण जेव्हा रडत असतो, दुःखी असतो, तेव्हा तेही दुःखी असतात. आपण जेव्हा आनंदी असतो तेव्हा तेही आनंदी असतात. उद्याची काळजी करू नका. ज्या देवाने आजपर्यंत आपल्याला सांभाळले आहे तो उद्याही सांभाळेल. संयम ठेवा. कधी कधी चांगलं घडण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीतून जावं लागतं. न मागता सर्व काही मिळेल. फक्त धीर ठेवा आणि योग्य कर्म करत राहा. जेवढा आपण जप कराल तेवढे श्री स्वामी आपल्याला जपतील. जेवढे आपण श्री स्वामी चरित्र, गुरुचरित्र वाचाल तेवढेच जास्त श्री स्वामी आपल्याला वाचवतील. जेवढी आपण श्री स्वामींची सेवा करणार तेवढा श्री स्वामी आपल्याला मेवा देणार. आपण श्री स्वामींची जेवढ्या आवडीने सेवा करू तेवढ्याच आवडीने ते आपल्याला देतील. आपले अंतःकरण जोवर शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेव. परमेश्वर काटाही टोचू देणार नाही. स्वामी म्हणतात, आम्ही सोबत असताना काळजी करू नकोस. तू फक्त कर्म करून माझ्यावर अटळ विश्वास ठेव. तुझ्या आयुष्याचा कारभार सांभाळण्यास आम्ही समर्थ आहे. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये माझी स्वामी आई माझ्या पाठीशी आहे असं टाईप करा. पुढील 1 महिन्यात तुम्हाला प्रेम, पैसा आणि आरोग्य या बाबतीत खूप आनंद मिळेल. स्वामी म्हणतात, मला फक्त तुम्हाला सांगायचे आहे की तुम्ही आश्चर्यकारक आहात आणि मी तुमच्यासाठी सर्व काही कार्य करत आहे. कारण तुम्ही एका अद्भुत जीवनासाठी पात्र आहात. तुम्ही सहमत असाल तर तुमची इच्छा कमेंटमध्ये टाईप करा. मोठे बदल पुढे आहेत. सर्व काही आपल्या सर्वोच्च चांगल्यासाठी होत आहे. मोठ्या स्वप्नांसाठी तयार व्हा. गोष्टी रोमांचक होत आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जीवन हा सुख दुःखाचा प्रवास आहे. जर तुम्ही दुःखी असाल तर धीर धरा, कारण पुढे एक चांगला दिवस आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. स्वामीला अशक्य असे काहीच नाही. विश्वास सर्व काही शक्य करते. तुम्ही हे योगायोगाने वाचत नाही आहात. हे तुमचे कन्फर्मेशन आहे की सर्व काही ठीक होणार आहे. देव आता तुमच्यासाठी मार्ग तयार करत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझी प्रार्थना ऐकली. तुम्ही ज्या उपायासाठी प्रार्थना केली होती ते मी तुम्हाला पाठवत आहे. तुमचे जीवन इतके अद्भुत होईल की तुम्हाला नेहमीपेक्षा उंच उडण्यासाठी पंख वाढतील. प्रेम तुम्हाला
अक्षरशः बरे करेल. तुम्हाला एक नवीन आणि ताजी ऊर्जा मिळेल. स्वामी म्हणतात, धीर धरा. माझे टायमिंग परफेक्ट आहे. मी तुमच्यासाठी काहीतरी मोठे नियोजन केले आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला ते आवडणार आहे. ही ऊर्जा प्राप्त करण्यासाठी स्वामी आई मी तुझं बाळ कमेंटमध्ये टाईप करा. तुमचा देवदूत म्हणत आहे, खंबीर राहा आणि चमत्कारावर विश्वास ठेवा. तुमचे आशीर्वाद येत आहे. स्वामी म्हणतात, तणाव जाऊ द्या आणि आशीर्वाद वाहू द्या. आपले डोके वर ठेवा आणि पुढे जात राहा. माझ्याकडे तुमच्यासाठी मोठ्या योजना आहेत. तुमचे भविष्य आशीर्वाद, प्रगती आणि वाढ यांनी भरलेले असेल. शत्रूच्या कोणत्याही योजना नष्ट करण्यासाठी मी माझ्या देवदूतांना तुमच्या पुढे पाठवत आहे. मी तुला कव्हर केले आहे. भीती नको, काळजी नको, फक्त माझ्यावरती विश्वास ठेवा. थोडे थांबा. ब्रह्मांडाने तुम्हाला इतकी वाट का पाहायला लावली समजेल. ब्रह्मांड जे काही करत आहे ते तुम्ही कधीही प्रार्थना करू शकत नाही किंवा ज्याचा विचारही करू शकता त्या पलीकडे आहे. आर्थिक विपुलता तुमच्यासाठी उत्तरदायी गगनाला भिडत आहे. अभिनंदन, अनपेक्षित गोष्टी तुमच्या वाटेला येणार आहे. तुमचे उत्तर टाईप करा. एक स्वीकार या दुसरा नकार. तुम्ही एका मोठ्या चमत्काराच्या उंबरठ्यावर आहात. आता संधी तुमच्या दारात ठोठावेल. स्वामी म्हणतात, ज्या खोल्यामध्ये तुझे पाय गेले नाही त्या खोल्यामध्ये तुझे नाव घेतले जात आहे. मी तुझ्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. पुढे चालत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. हे तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या विरोधात कोण आहे याची काळजी करू नका. मी तुझ्या पाठीशी आहे आणि तू जिथे जाशील तिथे मी तुझे रक्षण करीन. स्वामी म्हणतात, इथून पुढे रडणं बंद. मी तुझ्या आजूबाजूलाच आहे. उभे राहा आणि पुढे जा. तू माझा चॅम्पियन आहेस. मी तुझा देव आहे. अरे बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. या शनिवार व रविवार आधी तुमचे जीवन इतके आशीर्वादांनी भरले जाईल की तुम्ही तुमच्या चिंता मागे सोडाल. तुम्ही जीवनाचा आनंद कसा द्यावा हे शिकाल. तुमच्यासाठी सर्वोत्तम काय आहे ते प्रकट कराल. कोणीतरी तुमच्या आयुष्यात येत आहे जे तुमच्यासाठी सर्व काही सकारात्मक पद्धतीने बदलेल. सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये आम्ही स्वामी भक्त टाईप करा. स्वामी म्हणतात, तुम्हाला खरोखर हवे असलेले काहीतरी येत आहे. मला माहीत आहे तुला काय हवे आहे. उद्या सकाळी मी तुम्हाला एक चमत्कार दाखवणार आहे. अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत. माझ्या तुमच्यावर सदैव आशीर्वाद असेल. देवाची वेळ माझी नाही. देवाची योजना माझी नाही. देवाचे गौरव माझे नाही. देवाची इच्छा माझी आहे. स्वतःला देवाच्या स्वाधीन करा. त्याच्या हातात तुमचे भविष्य सुरक्षित आहे. तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरवसा. तुम्हाला चमत्कार दिसेल. तुम्ही सहमत असाल तर कमेंटमध्ये नक्की होय टाईप करा. अडचणी कितीही येऊ द्या. कुणाचे चांगले झाले तर त्याचा द्वेष करू नये. कुणाचे वाईट झाले तर त्याला हसू नये. वेळेचे नेहमी भान ठेवावे, कारण चांगली वाईट वेळ कधी सांगून येत नाही. तुम्ही पूर्णपणे सहमत असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी आशीर्वाद प्राप्त करून घ्या. वेळेची साथ देण्यापेक्षा सत्याची साथ द्या. वेळ तुमची आपोआप साथ देईल आणि तुमची वाईट वेळ क्वचितच येईल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, पण माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व जिथे माणुसकी जन्म घेते तेथे स्वामींचे वास्तव्य असते. आयुष्य एक चक्र आहे. तुम्ही जे मागाल तेच तुम्हाला परत मिळेल. म्हणून तुम्ही चांगले कर्म करा, तुम्हाला चांगल्याच गोष्टी मिळतील. एक दिवस तेही लोक तुमची माफी मागतील
ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, त्यांना त्यांच्या कर्माचा पश्चाताप होईल. ज्याने तुझ्याबरोबर वाईट कृत्य केले, तुझा विश्वासघात केला, तुझे मन दुखावले. फक्त तू योग्य मार्गाने जा. कधी कोणाचे मन दुखावू नको आणि कोणाला अपशब्द बोलू नको. गरजूंना मदत कर. बाकी तुला सांभाळायला मी आहेच. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला आपले घर हे त्याच्या मनासारखे असायला हवे असे वाटते. आपल्याला घरात सुख, शांती, समृद्धी आणि सन्मानाने जगायला हवे असे वाटते. आपले घर मस्त सुख समाधानी हसून विनोदी असायला हवे. कधी कधी शेजाऱ्यांचे घर बघून असे वाटते की त्यांच्या घरात एवढे भांडणे का होत असेल, असे का वागत असतील, ते आपल्या घरात वाटत असेल. आणि तसेच जर आपल्या घरात झाले त्यावेळी आपल्याला खूप चिडचिड होते. घरात सारखे भांडणे होतात. कधी बायको, कधी नवरा, तर कधी सासू सासरे, कधी धीर, कधी जावा, तर कधी मुलांवरून आपल्या घरात चिडचिड व्हायला लागते. चिडचिड व्हायला लागली तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. घरात कोणी कोणाशी बोलत नाही. दिवसभर मन जागेवर राहत नाही आणि मूड पण ऑफ असतो. असे वाटते कुठेतरी निघून जायला हवे. कोणत्या कारणामुळे घरात कटकटी आणि भांडणे होतात, त्यांची कारणे आपण अजूनही समजू शकलो नाही. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव. भले संकट किती मोठे असले तरी तू घाबरू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला होता. सीतेला पण अग्निपरीक्षा द्यावी लागली होती. त्यांच्या पुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेले फळ हे नेहमीच गोड असते. हे लक्षात घ्या. आणि स्वामीवरती श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर स्वामी तुम्हाला एकटे कधीच टाकणार नाही. तुझा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर आताच्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. स्वामी म्हणतात, जर तुम्हाला असं वाटत असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही वर्ष चुकीच्या नोकरीमध्ये, चुकीच्या माणसासोबत घालवली आहे आणि चुकीच्या कामात गुंतवली आहे, तर स्वामी तुम्हाला सांगू इच्छितात, तेही सर्व वर्ष एकत्र करून तुम्हाला परत देतील. तुम्हाला शत्रूकडून घडून आणलेले तुमचे नुकसान तुमच्या फायद्यासाठी फिरवले जातील. आज धीर धरा, कारण स्वामींना सर्व काही शक्य आहे आणि काही कधी वाया जात नाही. पुढील काही दिवसात भरपूर प्रेम, संपत्ती, आरोग्य घेऊन मोठा आनंद येईल. या आशीर्वादाला आमंत्रित करण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे तुमच्या आजूबाजूच्या लोकांच्या वागण्यामुळे तुम्हाला दुखापत झाली आहे. ज्यांनी ज्या प्रकारची तुम्हाला वागणूक दिली आहे त्यामुळे तुम्हाला दुखापत, निराशा आणि रागही आला आहे. जेव्हा लोक तुमच्या नैतिकतेवर हल्ला करतात आणि तुमच्या भावना दुखावतात तेव्हा ते किती कठीण असते हे मला समजते. पण माझ्या प्रिय बाळा, एक मला तू पाहिजे आहेस. तू अनुभवत असलेल्या वेदनांना मी पाहत आहे आणि अनुभवतो आहे. हे तू जाणून घे. तुझ्या संघर्षात तू एकटा नाहीस. मी तुझ्या पाठीशी आहे. पुढे जात जा. संकटे नक्कीच दूर होतील. विश्वास ठेव माझ्यावर. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाहीत. हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणी नाही. अरे बाळा, तुला माझ्यावर विश्वास नाही आहे का? मग एकटा झुरत बसण्यापेक्षा मला हाक मारायची. मी आहे ना तुझ्या पाठीशी. तुला असे वाटते आहे का की स्वामी तुझे ऐकत नाही? तुझे मन असे विचलित, अशांत असे का झाले आहे? अरे, जीवनात किती मोठे प्रसंग आले तरी स्थिर राहा, कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसेल आणि मगच तुझे बोलणे, तुझी प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचेल. पहिल्या तुझ्या मनातला तिरस्कार, राग शांत कर. चांगल्या बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नको, ठाम राहा आणि कृतीत उतरव. तुझे कोणी ऐकत नसेल तर जास्त ताण करून घेऊ नको. ते मला सांग, ते मी त्यापर्यंत नक्की पोचवेल. सुख दुःखच हवे आहे असा हट्ट करू नकोस, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये सुख लपलेले आहे. फक्त तुझ्या बघण्याचा दृष्टिकोन बदल. जसं दुधामध्ये दही लपलेलं असतं. तू फक्त कर्म करत राहा, खूप मेहनत घे. तुझ्या कर्माने तुझे लपलेले सुख नक्कीच बाहेर येणार. माझ्यावर विश्वास ठेव. येणाऱ्या काळात मी तुझे जीवन पुढील स्तरावर नेणार आहे, जेथे तू खूप सुख अनुभवशील. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा. तुला देवाचं नामस्मरण करताना कुठल्याही कर्माचा किंवा संसाराचा त्याग करायची गरज नाही. तर तेच कर्म दिव्य आणि सफल होण्यासाठी माझ्या नावाचा आश्रय घे. नक्कीच ते कार्य सफल होणार.
कुठल्याही कार्यामध्ये अडथळा राहणार नाही. जी करशील ते शुद्ध अंतःकरणाने मनापासून कर. कुणाबद्दल मनामध्ये द्वेष ठेवू नको, म्हणजे तुझी प्रत्येक कर्म माझ्यापर्यंत पोहोचेल आणि मी त्याला पूर्ण करीन. कर्म करताना त्याच्या परिणामाचा विचार करू नको. त्यातून तुला शांती मिळेल की अशांती, मगच पुढचं पाऊल उचल. स्वामी म्हणतात, तू तुझ्या सगळ्या अडचणींना तोंड देऊन पुढे चालत राहा. मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, उपस्थित असतात स्वामी मागे ठाम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हे समर्था, तुझ्या नामात खूप शक्ती आहे. माझा सर्व विश्वास मी तुझ्या नामात एकत्र केला आहे. आता सुख आले तर श्री स्वामी समर्थ, दुःख आले तर श्री स्वामी समर्थ, संकट आले तर श्री स्वामी समर्थ, आनंद झाला तरी श्री स्वामी समर्थ. हे गुरुराया, बस मला या भावनेवर स्थिर कर. तू माझा गुरु आहेस, आई आहेस, पिता आहेस. मला मार्गदर्शन दे, प्रेरणा दे. हे स्वामी राया, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात. असं वाटतं की खरंच देव आहे का, इथपर्यंत शंका येतात. पण खरं तर हीच वेळ आपल्याला परीक्षेची असते. विश्वास ठेवा, इथूनच स्वामीलीला सुरू होते, इथूनच खेळ सुरू होतो. फक्त विश्वास तुटू देऊ नका. आई बाळाला हवेत फिरकावते. काही क्षण ते हवेतही असतं, पण ते हसत असतं, कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार. तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा. कधी कधी वाटतं हे कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या पूर्तीवर शक्य आणि अशक्य ठरवता. पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही. स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे. स्वामी महाराजांनी तुम्हा आम्हा सर्वांसह सर्व मानवजातीसाठी जो माझी अनन्य भक्तीच्या भावनेने सेवा करेन, त्याचा संपूर्ण जीवनाचा योगक्षेम मी चालवेन. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा जेव्हा आपले मन खचून जाईल, आपले चंचल मन नकारात्मक बडबड करेल, तेव्हा तेव्हा त्याला आजच्या स्वामी लीलेची आठवण करून द्यायची आहे. आणि न हारता न खचता माझे यश निश्चित आहे हा अतूट अभेद्य विश्वास ठेवून आपले प्रामाणिक कर्म करत राहायचं आहे. ज्या वेळेला आपण अंतर्बाह्य शुद्ध होतो, तेव्हाच त्या प्रचंड शक्तीचा आपल्या ठिकाणी अथांग साठा होतो. स्वामी समर्थ हे नाव मुखात येऊन त्या ठिकाणी चित्त गुगून जाते. आपले जे जे काही आहे तसे पाहायला गेले तर ते आपले नाही, पण त्याचे स्थान त्या चित्तामध्ये आपोआपच येऊ लागते. ही स्थिती वाढवायची असेल तर काही संयोजन आणि विशिष्ट प्रकारचा स्वार्थ सोडून स्वामींच्या कृपाछायेत या नामाची ज्योत तेवत असते. परंतु त्याकडे ते आपले नाही असे न पाहता त्याचे ज्ञान प्राप्त करावे. मात्र त्यासाठी थोडा धीर हवा. त्यात ते स्मरण चित्तात जखडून टाकले पाहिजे. आणि अनुभूतीपर्यंत आलेली कष्टमय सेवा ही या दृढतेची कास धरून हळूहळू एके ठिकाणी मूळ भक्तीचे मर्म व आपल्या स्वतःचा स्वधर्म जाणून घेऊन या जन्माचे मर्म ओळखण्याची तयारी हवी. ही तयारी म्हणजेच कोणतेही श्रम न करता अनुभूतीमधल्या स्थिर आसन आणि स्थिर मन याची क्रिया प्रक्रिया लक्षात घेऊन पुढे वाढावे. अनुभूतीच्या मार्गाने आणि दृढ निश्चयाने आसन स्थिर करून मनाची बैठक घालून ज्या वेळेला शरीराला स्थिरता प्राप्त करून दिली जाते, तेव्हा त्यातून एक महान ज्ञान सविस्तर सांगितले जाते. यासाठी दृढतेची कास धरून त्याच्यावर प्रचंड गाढ विश्वास ठेवून हा आनंदाचा साठा स्वामी या नामाने तुला त्यांच्यापर्यंत नेऊन पोचवेल आणि मग तुला आरामाची गरज भासणार नाही. जीवनात श्री स्वामी समर्थांची सेवा व निश्चित ध्येय असलेला स्वामी भक्त अतिशय खडतर रस्त्यावर प्रगती करेल. पण ध्येयशून्य माणूस रस्ता किती सोपा असला तरीही कुठे पोचणार नाही. आपले ध्येय आजच ठरवा. जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मनापासून शरण जाईल, महाराज त्यांचा योगक्षेम निश्चित चालवतात व सदैव त्यांच्या पाठीशी असतात.
स्वामी लवकरच तुम्हाला जे पाहिजे ते सर्व देणार आहे. तुमचे स्वप्न जीवन तुमचे वास्तव असेल. तो मार्गावर आहे. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या खोलीत तुमचे पाय अजून गेलेले नाही त्या खोलीत तुमचे नाव सांगितले जात आहे. देव तुमच्या आयुष्यात काहीतरी आश्चर्यकारक करणार आहे. तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. तुमच्या भविष्यासाठीच्या इच्छा आणि आशा या सर्व फार लवकर पूर्ण होणार आहे. देवाचे अस्तित्व तुझ्या आयुष्यात आहे. मी ज्या पुढच्या व्यक्तीला आशीर्वाद करणार आहे ती व्यक्ती तुम्ही आहात. तुझ्या आयुष्यात देवाचे स्थान आहे. या चिन्हाकडे दुर्लक्ष करू नको. स्वामी म्हणतात, माझ्या प्रेमापासून पळणे थांबवा. मला तुमचे सात्वन करायचे आहे. तुम्हाला काय हवे आहे ते मला माहीत आहे. तुमच्या देवावर विश्वास असल्यास स्वामी आई कमेंटमध्ये टाईप करा. तू ज्या चुका केल्या आहेस त्या मी स्वीकारल्या आहेत. तू पुन्हा चूक करू नकोस. आता तुझ्या वेदना माझ्या स्वाधीन करण्याची तुला गरज आहे. स्वामी म्हणतात, ज्याने तुम्हाला रडवले त्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मोठा आशीर्वाद आणि पुनर्स्थापना मिळणार आहे. ज्याकडे माझ्या आज्ञा आहेत आणि त्या जो पाळतो तोच माझ्यावरती प्रेम करतो आणि जो माझ्यावर प्रेम करतो त्याच्यावर मी 10 पटीने जास्त प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी म्हणतात, ते म्हणाले की तू ते करणार नाहीस. ते म्हणाले की तुझी ती पात्रता नाही. त्याने तुला माझे सर्वोत्कृष्ट मिळण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. माझ्या मुला, हे जाणून घ्या, प्रमोशन आणि आशीर्वाद माझ्याकडूनच येतात. मी तुला जे वचन दिले होते ते कोणीही नाही काढून घेऊ शकत नाही किंवा नष्ट करू शकत नाही. विश्वासात राहा. मी तुला आशीर्वादाने भारून टाकणार आहे. स्वामी आज तुम्हाला सांगत आहे की कोणतीही गोष्ट तुम्हाला त्याच्या प्रेमापासून वेगळे करू शकत नाही. तो तुम्हाला कधी वाया जाऊ देणार नाही. खूप लवकर तुम्हाला हवं ते सगळं मिळेल. तुम्ही हे वाचताय. तुमच्या प्रेमासह तुमचे स्वप्न साकार होईल. ब्रह्मांड तुम्हाला अशी चिन्हे पाठवत आहे की तुमच्या कल्पनेपेक्षा मोठा चमत्कार मार्गावर आहे. हे अंतिम संकेत. तुम्ही पुढील 48 तासामध्ये मोठ्या रकमेची रक्कम प्राप्त करण्यास तयार राहा. स्वामी म्हणतात, ज्याला योग्य गोष्टी माहीत आहे तरीही ती करण्यात अयशस्वी ठरतो तो पापाचा दोषी आहे. विश्वास ठेवा. संधी तुमच्या दारावर ठोठावेल. कर्ज पूर्ण भरले जाईल. तुमची आर्थिक स्थिती बदलणार आहे. या आशीर्वादाचा दावा करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी हे तुम्हाला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुम्ही थकलेले आणि तणावग्रस्त आहात, पण मी तुमच्या पाठीशी आहे. हे जाणून घ्या. मी नेहमी तुमच्या कोपऱ्यात असतो. याची आठवण करून देण्यासाठी मी तुम्हाला आशीर्वाद पाठवणार आहे. मी तुझी माऊली आहे. स्वामी आज तुम्हाला म्हणत आहे, 2024 हे तुमचे सुखाचे वर्ष असेल. मी तुमचे आरोग्य, नातेसंबंध आणि आर्थिक स्थिती पुनर्संचयित करीन. तुमची स्वप्ने सत्यात उतरतील. देवाला धन्यवाद द्या, कारण देवाने जगावर अशा प्रकारे प्रीती केली. जो देवावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणार नाही, तर त्याला अनंत काळाचे जीवन मिळेल. व्यक्तीच्या जीवनाचे 2 पैलू आहेत. जेव्हा तो त्यांच्या चांगल्या आणि वाईट अवस्थेतून जात असतो, परंतु ज्याप्रमाणे चांगली वेळ निघून जाते तसेच वाईट काळही नेहमी नसतो. कदाचित आपण ऐकले असेल की जेव्हा एखाद्या व्यक्तीसोबत चांगले किंवा वाईट घडत असते तेव्हा देव त्याला काहीतरी संकेत देतो, पण ते त्या व्यक्तीला समजत नाही. त्याला असे वाटते की हा वाईट काळ का आला असेल, माझ्याकडून काय चूक झाली आहे हे देखील मला माहीत नाही. पण हे सत्य आहे, जेव्हा व्यक्तीचा वाईट काळ येतो तेव्हा तो वाईट काळ येण्यापूर्वी देव हे 6 संकेत देतो. तेव्हा वेळ असतानाच
ते संकेत समजून घ्या आणि वाईट काळासोबत लढण्याची तयार राहा. प्रथम संकेत. व्यक्तीला वाईट स्वप्ने येतच असतात, यात काही नवीन नाही. परंतु जर दररोज रात्री आपल्याला असे वाईट स्वप्ने येत असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या घरी काहीतरी वाद होतील किंवा व्यवसायातील प्रगती मंद होईल. अशी स्वप्न नेहमी येत असतील तर कुटुंबातील सदस्यावर मोठी संकट येण्याची शंका असू शकते. हे टाळण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामी समर्थ नामाचा जप किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे चिंतन करा. दुसरा संकेत. जर आपण आपल्या स्वप्नात कुणाला रडताना बघितले तर ते एक अतिशय वाईट स्वप्न आहे. त्याचप्रमाणे जर आपल्याला असे स्वप्न आले असेल तर ते कोणालाही सांगू नका, अन्यथा त्याचा परिणाम तुम्हाला सहन करावा लागेल. ही गोष्ट जितकी लपून ठेवता येईल तितके चांगले, नाहीतर काही वाईट घडू शकते. हे टाळण्यासाठी आपल्या वाईट स्वप्नाबद्दल कोणालाही सांगू नका. तिसरा संकेत. शरीराच्या डाव्या बाजूचा कोणताही अवयव फडकत असेल तर हे खूपच वाईट मानले जाते. यामध्ये डावीकडील गाल, बाजू, हात आणि डोळे समाविष्ट असतात. हे सर्व फडफडल्यास ते कोणत्याही आगामी संकटाचे चिन्ह आहे आणि याबद्दल शास्त्र वचनामध्ये लिहिले आहे की जर स्त्रियांचे उजव्या बाजूचे आणि पुरुषांचे डाव्या बाजूचे अंग फडकले तर काही वाईट बातमी ऐकायला येऊ शकते. अशा वेळी देवाचे चिंतन करा किंवा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात स्वतःला व्यस्त करा. यामुळे वाईट विचार येणे बंद होईल. चौथा संकेत. जर तुम्ही काळ्या मांजरीला बघितले किंवा तुम्ही कधीही न बघितलेली काळी मांजर आपल्या घरात आली आणि ती तुमच्याकडे बघत असेल तर याचा प्रभाव हा वाईट असतो. जर ती मांजर तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करीत असेल तर समजून घ्या तुमच्यावर एखादे मोठे संकट येणार आहे. हे टाळण्यासाठी देवाकडे आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी प्रार्थना करा. पाचवा संकेत. घरात झाडू मारत असताना आपल्याला कोणती अनावश्यक वस्तू दिसली जी आपण यापूर्वी कधीही पाहिली नसेल तर समजून घ्या की त्या गोष्टीमुळे एखादी समस्या उद्भवू शकते. अशा वेळी ती वस्तू उचलून योग्य जागी ठेवा आणि तिची माफी मागा किंवा ती पवित्र ठिकाणी विसर्जित करा. यामुळे आपले दुःख काही प्रमाणात कमी होतील. सहावा संकेत. पाल्याशी संबंधित अनेक समज शास्त्रामध्ये लिहिलेले आहे. पाली चांगले आणि वाईट दोन्ही संकेत देते. आपण अचानक आपल्या घरात पाली लढताना बघितल्या आणि लढता लढता त्या अचानक गायब झाल्या तर समजून घ्या की ही संकटाची बाब आहे. एका बाजूला याचा अर्थ असा होतो की आपले कोणासोबत तरी भांडणे होणार आहे. म्हणून जर आपल्या घरामध्ये पाली लढत असतील तर त्यांना वेगळे करा. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सद्बुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाची मुद्रा करू शकेल. मी कितीही वर्ष जगेन ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाम असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या, जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी महाराज, आपल्या लेकराला कृपादृष्टी आणि सद्बुद्धी द्या. तुमचा डोळा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जेव्हा तुमचे डोळे निरोगी असतात तेव्हा तुमचे संपूर्ण शरीर देखील प्रकाशाने भरलेले असते. पण जेव्हा ते अस्वास्थ्यकर असतात तेव्हा तुमचे शरीरही अंधाराने भरलेले असते. जे कोणी तुम्हाला चिंता करत आहे त्यापेक्षा देव बलवान आहे. तुमचा विश्वास असेल तर आताच आपला स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. स्वामी आज तुला म्हणत आहे, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीचे आरोग्य, तुझी आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा भार तुझ्यावर आहे. तुझे खांदे तुला एकटी वाटत आहे. पण माझ्या मुला, तू एकटी नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजा पुरवीन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहे. काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्ही सहमत असाल तर देवाचे आभार माना. देव तुमच्यासाठी काय करणार आहे हे तुम्हाला माहीत नाही, पण तुम्ही हे पाहून
आश्चर्यचकित होणार आहात. तुम्ही ज्या आगीतून गेलात ते सर्व मोलाचे आहे. विश्वासात राहा. स्वामी म्हणतात, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलतेच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. दैवी वेळ तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म वगळू नका. उद्या तुमच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसापैकी एक दिवस असेल. उद्या खरोखर काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट तुम्ही ज्याची वाट पाहत आहात ते लवकर घडेल. जो हा संदेश शेवटपर्यंत वाचत राहील त्यांचं नक्कीच भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. स्वामी म्हणतात, मी तुझे जीवन बदलू शकतो. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला प्रार्थना करा. तुम्हाला ते प्राप्त होईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने भरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा. देवाला वाटते की तुम्ही पुरेसे आहात. आता यावर विश्वास ठेवण्याची तुमची पाळी आहे. तुमच्याकडे आत्ता असलेल्या गोष्टीसाठी तुम्ही प्रार्थना केलेले दिवस लक्षात ठेवा. देवाशी बोला. तो ऐकत आहे. स्वामी म्हणतात, तुम्हाला माहीत आहे का, कधी कधी शांत राहणे आणि काही न बोलणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे. सर्व काही माझ्या हातात सोडा. आणखी एक तुमचा एकही मिनिट काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या. मी त्यांची काळजी घेईन. चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नाही. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना साथ कधी देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते. जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते. आणि नशीब जर अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त स्वामीवर विश्वास ठेवा. न मागताही खूप काही मिळेल. ही सोनेरी शब्द अक्षर सुमने की हळुवारपणे घ्यावीत की त्याची गोडी अमृताला लाजवू पाहते. ही शब्दमाला आपल्या कंठात नेहमी असावी. पाहता पाहता आपले तेजपुंज स्वरूप ती तुमच्या कंठात पाजळू देऊन तुम्हाला सुशोभित करेल. या स्वामी नामाचा सोनेरी फलक तुमच्या कर्तृत्वाला उजाळा देईल व तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही भक्त, साधक, उपासक, सेवक, चाकर असे कोण आहात तेही शब्दरूपी सोनेरी कडाने सजलेली अक्षरावली तुम्हाला सांगेल. श्री स्वामी समर्थ कधीच तुम्हाला निराश करणार नाही, कधीच रिकामी ठेवणार नाही. जे आणि जेवढे तुमचे नुकसान झाले असेल त्याची भरपाई ते अन्य गोष्टींनी करतात. एखादी गोष्ट ते सोडायला सांगतात तेव्हा त्यापेक्षाही महत्त्वाची व मोठी गोष्ट त्यांनी आपल्याला द्यायची ठरवलेली असते. स्वामींच्या योजना अतिशय अंतकरी असतात. म्हणूनच त्यानुसार चालणं एवढंच आपण करायचं. आपण किती सहजपणे बोलून जातो ना की आम्ही स्वामी भक्त आहोत. खरं तर स्वामी भक्त होणे साधी सोपी गोष्ट नाही. ही पदवी नाही, हुद्दा नाही. तो एक मिळालेला जन्म आहे. पुनर्जन्म म्हणा हवे तर, ज्यात आपल्या पूर्वपुण्यामुळे स्वामींनी त्यांचे नाव घेण्याची, भक्ती करण्याची परवानगी आपल्याला बहाल केली आहे. ही संधी परत येणे नाही. तेव्हा या संधीचे सोने करण्यापेक्षा परीस करण्याचा आपल्या सर्वांकडून नम्रपणे प्रयत्न व्हावा. तुमच्या लाईफमध्ये जे प्रॉब्लेम आहेत ते फक्त काही वेळासाठी असतात. थोडा वेळ लागतो पण त्याचं उत्तर मिळेल तुम्हाला. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना पण शिक्षा भेटते. तुम्ही काही विसरू नका, कारण तुम्ही आणि ते वेगळे आहात. टेन्शन घेणं सोडा. आयुष्य असं पटकन डोळ्यासमोर निघून जातं, कळसुद्धा नाही. जे आहे त्यात आनंदी राहा. पैसे कमवा, खूप कमवा, पण जे काही आहे ते स्वतःच्या जीवावर कमवा. आणि फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणाला फसू नका. ते टिकत पण नाही. हे वर्ष आता संपत आलं आहे. जे काही असेल
ते मागेच ठेवून पुढे चला. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, तू ज्या गोष्टीसाठी तरसत आहे ती गोष्ट तुला लवकरच प्राप्त होणार आहे. तुम्ही ज्यासाठी माझ्याकडे रोज प्रार्थना करता ते तुम्हाला लवकरच नक्की भेटणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामीचा हा आदेश प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, माझ्या बाळा, आनंद सुख हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे. दुःख, संकटे, अडचणी हा एक अनुभव आहे जो प्रत्येकाकडे असतो. तरी अशा जीवनामध्ये तोच जिंकतो ज्याच्या स्वतःवर आणि स्वामींच्या नामस्मरणावर, स्वामींच्या सेवेवर, स्वामींच्या भक्तीवर पूर्ण विश्वास आहे. स्वामी म्हणतात, मी तुला कसे जगायचे याचे मार्गदर्शन करीन. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. आयुष्यात पुन्हा एकदा सुरुवात करायला घाबरू नका, कारण आता ही सुरुवात शून्यापासून नाही तर अनुभवापासून असेल. मनुष्य हा फक्त भ्रमात जगत असतो. हा माझा, तो माझा, माझ्याजवळचे, माझे. खरं तर ती वेळच तुमची आहे. ती जर चांगली असेल तर सर्व तुमची, नाहीतर ती खराब असेल तर सर्व जवळचे असून सुद्धाही दूरचे. हेच जीवनाचं सत्य आहे. आणि हे सत्य जेवढ्या लवकर जाणून घ्याल, जेवढ्या लवकर स्वीकाराल, तेवढं तुमच्यासाठी चांगले आहे. हे सत्य जाणून आयुष्य जगा. नात्यांच्या मोहामध्ये पडू नका. स्वतःला देवामध्ये अर्पण करा. देवाच्या नामस्मरणात गुंतवा आणि आपले कर्तव्य पार पाडा. कर्तव्य करत राहा. कर्तव्य करणे सोडू नका. जो आपलं कर्तव्य करता करता माझ्या ध्यानात राहतो, माझ्या मनात राहतो, माझ्या सेवेत राहतो, अशा भक्तांच्या सदैव मी पाठीशी असतो. अशा भक्तांच्या पावलोपावली सावली म्हणून त्यांच्यासोबत असतो. त्यांच्या संकटात, त्यांच्या दुःखात, त्यांच्या सुखात मी नेहमी असतो. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एवढं वाक्य पुरेस आहे कोणत्याही संकटावर मात करण्यासाठी. मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या नावाप्रमाणेच श्री म्हणजे सर्वगुण संपन्न, स्वामी म्हणजे अनंत ब्रह्मांडाचे आणि सर्व देवतांचे स्वामी, तर समर्थ म्हणजे ज्यांना अशक्य असेच काहीच नाही, जे सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आणि समर्थ आहेत. म्हणून फक्त त्यांनाच श्री स्वामी समर्थ हे नाव शोभून दिसते. स्वामी सुखाचे समुद्र आहे आणि माणसाच्या सर्व प्रकारच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणारे ते एक कल्पतरू आहे. 4 पुरुषार्थ, 8 सिद्धी आणि 9 प्रकारच्या निधी त्या स्वामीकडे वास्तव्यास आहे. त्यामुळे हे माणसा, तू तुझ्या जिभेचे चोचले पुरविणं थांबव आणि ही जीभ स्वामी नामस्मरण भक्तीकडे वळव. व्यर्थ बडबड करू नकोस. स्वामी चरणाचा दास हो. आपल्या सद्गुरूवर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा. स्वामींच्या चरणी आपले जीवन समर्पित करूया, कारण योग्य वेळी ते इतके देतात की मागायला काहीच उरत नाही. तुम्ही यावर सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. नदीच्या प्रवाहाजवळ गेल्यावर तिचा संतपणा व खळखळाट जाणवतो, परंतु तिच्यापासून काही अंतरावर दूर अथवा उंचीवर गेल्यावर तिची स्थिती स्थिर व गीतेहीन दिसते. तसे स्वतःचा विसर पाडून पूर्ण त्यागमय केल्यावर आपले अस्तित्वच उरत नाही. जे दृष्टीने दिसते ते फक्त चमकणे. परावर्तित जीवनाची चमक व परप्रकाशाने उरते. अगदी असेच व्हावे लागते. आपण दुसऱ्यांच्या उपयोगी पडून स्वतःचे अस्तित्व फक्त सद्गुण रूपात न ठेवता ते फक्त परावर्तित अथवा तेजात ठेवणे, हीच त्याग या स्थितीची अवस्था होय. गुरुचरणाकडे वळण्यासाठी दैवगतीही लागतेच. नशिबाने मिळालेल्या सर्व गोष्टी टिकतातच असे नाही, त्या टिकवण्यासाठी आशीर्वादाची आवश्यकता असते. हे परमेश्वरी सूत्र सामान्यांना अवगत नसते. गुरु पाठीशी असल्यावर ते आपल्याला सावध करतात, कोठे चुकते हे सांगतात. आपण फक्त नावेत राहावे, नाव वल्लविण्याचा प्रयत्न करू नये. नावेत बसल्यावर किनारे पोचवण्याचे काम नावाड्याचे असते. तसेच आपण
श्री गुरूंची कास धरून ठेवावे. ते पहिले तरी नेतीलच. गुरुसेवा करणं हे सोपे नाही. ते परीक्षा घेत शिष्याला तयार करीत असतात. शिष्यात असलेले गुण ते जागृत करतात. ती शक्ती त्यांच्या ठायी असते. अशा गुरूंची भेट होणे हा शिष्याच्या दृष्टीने योगच समजावा. संकटात असताना तुम्हाला मठात येणे, पोथी वाचणे किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाही, कारण तेव्हा तुमची मनस्थिती तशी नसते. त्यावेळेत आणखीन दुःखी राहण्यापेक्षा जाता येता, उठता बसता, कोणत्याही अवस्थेत, कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा. मी सोबत असेन. मी तुमच्या पाठीशी उभा असेन. कदाचित काही गोष्टी तुमच्या मनासारखे नाही घडत आहे. कदाचित तुम्ही दुःखी असाल, पण चिंता करू नका. लवकर तुमच्या आयुष्यात असे चमत्कार घडणार आहेत की सुखी, समृद्धी आणि आनंदाचे वारे तुमच्या दिशेने वाहणार आहे. मी स्वामी भक्ती करतो, मी स्वामींची सेवा करतो, यामध्ये जो मी पण आहे तो सर्व दुःख आणि तुझ्या अहंकाराचं मूळ कारण आहे. म्हणून मित्रांनो, आपण काय करावे? आपण स्वामींच्या चरणी फक्त प्रार्थना करावी. हे स्वामीराया, मला आपल्या चरणी समर्पित करून घ्या. आणि जर का स्वामींनी आपल्याला स्वतःच्या चरणी समर्पित करून घेतले की मग निश्चितपणे लक्षात ठेवा की त्या भक्ताच्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, संकटे अशी चमत्कारासारखी उडून जातात आणि मग आनंदाची यात्रा सुरू होते. धैर्य ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण वाईट वेळ पण बदलतेच. आज जरीही तुम्हाला लोक हिणवत असतील तरी तुमच्या मेहनत आणि निश्चयाच्या जोरावर तुम्ही तुमचे भविष्य नक्कीच बदलू शकता. एक लक्षात ठेवा, आपल्या नियतीचे मालक बना, पण परिस्थितीचे गुलाम बनू नका. परिस्थितीशी लढा, झुंज धरा. पुढे विजय तुमचाच आहे, कारण तुमच्या पाठीशी स्वामी आहे. आपण स्वामी भक्त या दिवसाची वर्षभर वाट पाहत असतो. तो आहे आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन. स्वामी भक्तांनो, आपल्या नशिबात नाही. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाच्या आधी 7 दिवस तुम्हाला ही शक्तिशाली सेवा करायची आहे. ही शक्तिशाली सेवा केल्याने स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात अशक्य ते शक्य करतील आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, 23 मार्चला आपल्या स्वामी माऊलींचा प्रकट दिन असतो आणि आपल्याला 17 मार्च ते 23 मार्चपर्यंत स्वामींची सेवा करायची आहे. ही सेवा जाणून घेण्याआधी आपण या सेवेचे नियम जाणून घेऊया, कारण हे महत्त्वाचे आहे. आपल्याला या 7 दिवसाच्या सेवेमध्ये मांसाहार वर्ज करावा लागेल. ब्रह्मचर्य पालन करण्याची गरज नाही, पण 7 दिवस तुम्ही मांसाहार खाणार नाही. आता 17 मार्च ते 23 मार्च आपल्याला कोणत्या सेवा करायच्या आहेत हे जाणून घेऊया. पहिलं, आपल्याला या 7 दिवसात रोज स्वामी चरित्र सारामृताचा 1 पाठ करायचा आहे. म्हणजे काय तर आपल्याला रोज 7 दिवस 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे वाचायचे आहे. स्वामी चरित्राच्या या ग्रंथाने भक्तांच्या आयुष्यात खूप मोठे चमत्कार झालेले आहे, ज्यामुळे विश्वास ठेवून मनापासून या सेवेला सुरुवात करा. जे नशिबात नाही ते देखील हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला मिळून जाईल. म्हणून बरोबर 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत याचा 1 पाठ करायचा आहे. तुम्हाला स्वामी महाराज नक्कीच अनुभव देणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. स्वामी म्हणतात, काळोखात जेव्हा तुमची सावली साथ सोडेल तेव्हा धैर्य सोडू नका, खचून जाऊ नका. दुसरं, आता प्रश्न येतो, रोजच्या काही गडबडीच्या जीवनशैलीमुळे आम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्यास जमत नाही, मग आम्ही काय करावे? तर स्वामी भक्तांनो, अजिबात विचार करण्याची गरज नाही. तर तुम्ही आपल्या स्वामी महाराजांचा स्वामी समर्थ स्तवन वाचू शकता. म्हणजे 7 दिवस तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा सर्व शक्तिशाली स्वामी समर्थ स्तवन पठण करायचं आहे. हे स्वामी समर्थ स्तवन 7 दिवस पठण केल्याने तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचण्याचे फळ 100% मिळेल. कारण स्वामी समर्थ स्तवन यामध्ये स्वामी समर्थ सारामृत या ग्रंथाचे पूर्ण सार आहे. म्हणून जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत वाचणे शक्य नसेल तर 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही आपल्या स्वामी समर्थ माऊलींचं स्तवन पठण करू शकता. 17 मार्च ते 23 मार्च तुम्ही हे स्वामी समर्थ स्तवन रोज 7 दिवस 7 वेळा पठण करू शकता. किंवा जर तुम्हाला 7 वेळा पठण करणे शक्य नसल्यास फक्त 1 वेळा पठण करा.
तिसरं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 वेळा तारक मंत्र बोलायचा आहे. तारक मंत्र या 2 शब्दातच त्याचा अर्थ आहे. जो आजाराने त्रासलेला आहे, जो चिंतेने ग्रासलेला आहे, यांना तारण्यासाठी नेहमी स्वामी काहीतरी उपाय करतात. स्वामींनी आपल्याला ही अनमोल भेट दिली आहे. तारक मंत्रात इतकी प्रचंड शक्ती आहे की मी, तुम्ही आणि आपण कुणीच त्याचा विचारही करू शकत नाही. म्हणून जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील भयंकर दुःख, संकट, चिंता कायमच्या संपवायच्या असतील तर बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा तारक मंत्र म्हणायला विसरू नका. आणि जर तुम्हाला 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदा स्वामींच्या समोर बसून 7 दिवस हा तारक मंत्र तुम्ही बोलला तरीही चालेल. स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थ महाराजांच्या या तारक मंत्रांनी खूप मोठी मोठी दुःख, संकट आणि मोठमोठे आजार टळले गेलेले आहे. तारक मंत्राबद्दल सांगेल तेवढे कमीच आहे. त्यामुळे तुम्ही बरोबर 7 दिवस रोज 11 वेळा स्वामी समर्थ महाराजांच्या तारक मंत्राचे पठण करायला विसरू नका. आणि 11 वेळा शक्य नसल्यास एकदा श्रद्धेने स्वामी महाराजांच्या समोर हा तारक मंत्र बोलला तरी काहीही हरकत नाही. चौथं, यानंतर आपल्याला 17 मार्च ते 23 मार्च या 7 दिवसात रोज 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राच्या करायच्या आहेत. म्हणजेच या 7 दिवसात आपल्याला स्वामी महाराजांचं नामस्मरण रोज 11 माळी करायचे आहे. बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की नाम घेतल्याने मानवाच्या जीवनात काय फायदा होतो. तसेच बऱ्याच जणांना माहितीही असेल, पण स्वामी त्यांच्या अनुभवातून सांगतात की मानवाच्या जीवनात नामाने कशी फलप्राप्ती होते त्यातील काही प्रकार. सर्वात पहिला, 1 कोटी नामस्मरण झाले की आरोग्य प्राप्ती होते. दुसरा, 2 कोटी नामस्मरण झाले की संपत्ती प्राप्त होते. तिसरा, 3 कोटी नामस्मरणामुळे यश, कीर्ती मिळते. चौथं, 4 कोटी नामस्मरणामुळे इहलोकीची सर्व सुखे प्राप्त होतात. पाचवा, 5 कोटी नामस्मरणामुळे कामक्रोधादी विकार जातात. सहावा, 6 कोटी नामस्मरणामुळे ज्ञानप्राप्ती होते. सातवा, 7 कोटी नामस्मरणामुळे अनुकूल पती पत्नी मिळते. आठवा, 8 कोटी नामस्मरणामुळे अपमृत्यू टळतो. 9 कोटी नामस्मरणामुळे स्वरूप साक्षात्कार होतो. 10 कोटी नामस्मरणामुळे प्रारब्ध कर्मनाश होते. 11 कोटी नामस्मरणामुळे संचित कर्म नाश होते. 12 कोटी नामस्मरणामुळे क्रियमान कर्म संपते. 13 कोटी नामस्मरणामुळे ज्या देवाचे जीव नामस्मरण करतो तो देव प्रत्यक्षात भेटतो. रामदास स्वामींनी 13 वर्षात 13 कोटी नामस्मरण केले होते. त्यामुळे रामप्रभूंनी प्रत्यक्ष भेट दिली. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर 13 कोटीच्या पुढे नामस्मरण झाले तर देव मागे पुढे उभा राहील. स्वामी म्हणतात, जो माझं प्रेमाने नाम घेतो त्याला मी कधीच एकटे सोडत नाही. मी सदैव त्याच्या पाठीशी राहतो. त्यामुळे ही नामस्मरणाची सेवा देखील खूप शक्तिशाली सेवा आहे. स्वामी म्हणतात, आमची सेवा नाही केली तरी चालेल, फक्त आमचं नाव सदैव तुमच्या मुखात राहू दे. स्वामीपासून कोणाचीच आसू लपत नाही. स्वामी खूप दयाळू आहेत. नक्कीच ते तुमचे सर्व संकट, दुःख दूर करतील. तुम्ही या सेवेची सुरुवात आपल्या घरी, केंद्रात किंवा मठात किंवा मंदिरात जाऊन देखील करू शकता. आपण आपल्या घरी किंवा मठात, केंद्रामध्ये जाऊन स्वामी महाराजांच्या समोर खडीसाखर किंवा नारळ, आणि खडीसाखर शक्य नसल्यास तुम्ही एक गुलाब देखील स्वामी महाराजांच्या समोर ठेवू शकता. आपल्या स्वामी माऊलींना सांगायचं आहे, स्वामी आई त्यांचे संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि तुमची इच्छा आपल्या माऊलींना सांगायची आहे. आणि महाराजांना म्हणायचं, महाराज, माझी ही सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. आणि त्या दिवसापासून तुम्ही सेवेला सुरुवात करायची आहे. आपण संकल्पयुक्त सेवा करत असतो तेव्हा ही सेवा आपण आपल्या घरी करायची असते. ही महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. बाकी कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही, कारण आपल्या महाराजांना तुम्ही किती शुद्ध अंतकरणाने त्यांना हाक मारत आहात हे महत्त्वाचे आहे. आपल्या मनात स्वार्थ आहे किंवा आपलं काम पूर्ण व्हावं म्हणून ही सेवा करू नका, तर अत्यंत मनापासून तुम्ही ही सेवा करा. बघा, स्वामी महाराज तुमच्या आयुष्यात जे अशक्य आहे ते देखील शक्य करतील. आम्ही स्वामी भक्तांनो, लवकरच स्वामी महाराजांच्या या 7 दिवसाच्या सेवेला सुरुवात करा आणि या सेवेचा चमत्कारी अनुभव घ्या.
स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू देत आणि नेहमी तुम्हाला आनंदात सुखात ठेवू देत, ही माझी स्वामी महाराजांच्या चरणी मनापासून प्रार्थना. प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसतं, पण मीठ मात्र नक्कीच असतं. स्वामी सांगतात, कोणतेही कार्य करायला तुम्ही घाबरत असाल तर तो संकेत आहे की खरोखर तुमचे कार्य शौर्याने आणि कष्टाने भरलेले आहे. हळूहळू जे तुमच्यासाठी बनले आहे ते तुमच्या जवळ येत आहे. फक्त माझ्यावर विश्वास ठेवा. स्वामी माऊली म्हणतात, मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रूपाचा, झोपडी का असेना तिथे घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सर्व व्यर्थ आहे. अनेकांना असं वाटतं की जीवन हा एक प्रश्न आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सापडणार की नाही माहीत नाही. मात्र जो कोणी त्या प्रश्नाला सामोरे जातो त्याला त्या प्रश्नाचे उत्तर निश्चितच सापडतात आणि उत्तर सापडतं त्यात नवीन प्रश्न पुन्हा निर्माण होतो. मात्र प्रश्न पुन्हा आपल्यासमोर येऊन उभा राहतो तेव्हा त्या प्रश्नाच्या गर्भामध्ये उत्तरही असतं. म्हणून जीवनामध्ये प्रश्नाच्या मागून उत्तर आणि उत्तराच्या मागून प्रश्न असा पाठलाग चालू असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये कोणताही प्रश्न निर्माण झाला तर डगमगायचं नाही, त्या प्रश्नाला सामोरे जायचं आणि जीवनाचं उत्तर मिळवायचं, जीवनाचा आनंद मिळवायचा आणि जीवन आनंददायी करायचं. तुमचा स्वामीशक्तीवर विश्वास असेल तर आताच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामीशक्तीवर विश्वास आहे असं टाईप करा आणि ज्यांना याची गरज आहे त्यांना हा संदेश शेअर करा. भाग्यवान ठराल. स्वामी म्हणतात, कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर मनुष्य देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो, पण कर्म केल्यावर देव स्वतः तुम्हाला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या जीवनात कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही अशा लोकांना स्वतः मी देखील आदर करत नसतो, मदत करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर लवकरच चांगले दिवस देखील येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कोणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येकजण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञानी व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असतो. ज्याच्या मनात ईश्वर प्राप्ती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीचे प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. स्वामी महाराज म्हणतात, माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पण वरून देव देखील आपणास बघतो आहे हेच बघणे विसरून जातो. म्हणून कर्म नेहमी चांगले ठेव. हे कधी विसरू नको, तुझे चांगले होणार, तू चिंता करू नको, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी सदैव आहे. मी तुला आज एक सांगतो, मला शोधायचा प्रयत्न करू नकोस. मी तुझ्या अंतःकरणात आहे, मला मनापासून हाक मार, मी तुझ्या समोर येईन. भिवू नकोस. आपल्या हातून चांगले काम होतात तेव्हा समजून जा, ही किमया स्वामींची आहे. इतरांना झालेला त्रास पाहून आपल्याला जर त्रास होत असला तर समजून जा, आपलं मन स्वामीमय होत आहे. जीवनात सुख दुःख येणारच, पण सुख आल्यावर स्वामींना विसरू नका आणि दुःख आल्यावर मुखातून स्वामी नाम सोडू नका. मग बघा सुखाची पुरणपोळी आणि दुःखाची होळी कशी होते ती. स्वामी म्हणतात, जेव्हा तू चांगलं काम करशील तेव्हा मी तुझ्या सोबत आहे आणि वाईट काम करताना मात्र लक्ष असू दे, कारण स्वामी तुला बघत आहे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जो अनन्य भावाने स्वामींना शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतीने अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणे, आशीर्वाद लाभणे या गोष्टी म्हणजेच अमृत मिळणं होय. सदा स्वामींचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी राहा. देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. माणूस हा बोलण्यातून नाही तर वागण्यातूनच खरा कळतो. चांगले कर्म, चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात
जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहीत असते. एक आपला परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा. त्यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका. एक मनाचं बालपण आणि दोन अंतःकरणातील देवपण. हे संपले की माणूस संपला. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो आणि मी अशी प्रार्थना करतो, स्वामींनी तुम्हाला सुखात ठेवावे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. आता संदेश स्वामींनी तुमच्यासाठी पाठविला आहे. जर का तुम्ही या संदेशाकडे दुर्लक्ष केले तर तुम्ही तुमच्यासाठी असलेली मौल्यवान गोष्ट गमावू शकता. स्वामी म्हणतात, कधी कधी शांत राहणे, काहीच न बोलणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. सर्व काही माझ्यावर सोपवा आणि एकही मिनिट तुमच्या काळजीत घालू नका. तुमची काळजी मला द्या, मी त्याची काळजी घेईन. जेथे देवाचे अस्तित्व आहे तेथे आनंद आहे. तुम्हाला जीवनात आनंद अनुभवायचा असेल तर स्वामींच्या पाऊलखुणांचे अनुसरण करा. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आहे मी तुझं बाळ आहे असं कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि त्यासोबत आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. माणूस कितीही आपल्या बुद्धीनुसार शक्तीनुसार जीवन जगत असला तरी नीतीने मांडलेला डाव आणि नीतीने ठरवलेला शेवट हा त्याला स्वीकारावाच लागतो. एखाद्याने साथ सोडली व पाठ फिरवली तर खचून जाऊ नका. स्वामीकडे शांतपणे बसा. खरी साथ तर इथे आहे, स्वामींच्या चरणात. स्वामी म्हणतात, निंदा व टीका आयुष्यात वाटेला आलीच पाहिजे. जर रोजच स्तुती झाली तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठीच्या दिशेला जातो. प्रत्येक गोष्टीचं उत्तर बोलून नाही दाखवायचं, कारण प्रत्येक ठिकाणी बोलाल तर चुकीचे ठराल. म्हणून काही ठिकाणी शांत राहिलेलं चांगलं असतं. एकीकडे जिवंत माणसाची मन दुखवायची आणि दुसरीकडे खूप देवपूजा करायची, म्हणजे सगळी पापं धुतली जातात. ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. आयुष्यात तुमच्या सर्व अडचणी सोडू शकेल अशी व्यक्ती शोधू नका. तुम्हाला कोणत्याही अडचणीत एकटे सोडणार नाही अशी व्यक्ती शोधा. जिथे सर्व आशा संपतात, नशीब साथ सोडते, सर्व रस्ते बंद होतात, सर्वत्र अंधार दिसू लागतो, तेव्हा स्वामींचा खेळ सुरू होतो. स्वामींची अद्भुत लीला सुरू होते. स्वामी म्हणतात, स्वतःच्या पुण्याईवर विश्वास ठेवा. या पुण्याच्या शक्तीने तुम्हाला हवे असलेले फळ योग्य वेळी स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. आयुष्यात आपण किती वेळा हरलो आहे याने काही फरक पडत नाही, कारण प्रचंड स्वामींचे बळ पाठीशी असताना एक दिवस विजय नक्कीच होणार. आयुष्यात अडचणी येत असल्यास दुःखी होऊ नका, कारण कठोर भूमिका फक्त चांगल्या कलाकारांना दिल्या जातात. कोणाला किती खोटं बोलला, कोणाला किती फसवला तरी एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही स्वतःला आणि परमेश्वराला कधीही खोटे बोलू शकत नाही आणि फसवू शकत नाही. तुमच्या सर्व कर्माचा लेखाजोखा स्वामीकडे असतोच. म्हणून जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे, आणि जेव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे. रागावर नियंत्रण ठेवा. रागात कधीच चुकीचे बोलू नका. मूड चांगला होतो, राग निघून जातो, पण बोललेले शब्द परत येत नाही. कोणतेही स्वप्न नवसाने पूर्ण होत नाही, त्यासाठी मेहनतीचा प्रचंड डोंगर उचलावा लागतो. यावर तुम्ही सहमत असाल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आपल्याला दुःख देणारे जगात कमी नाही, हे जितकं सत्य आहे तितकं सत्य हेही आहे की आपल्याला आईच्या मायेने जवळ घेणारे स्वामीशिवाय कोणीच नाही. मी पण नको, अहंकार नको. ईश्वर हा सर्वत्र आहे. अहंकार मोक्ष प्राप्तीसाठी घातक आहे. आपण एकमात्र निमित्त आहोत, करता आणि करविता तोच आहे. एक स्वामीनाथ आहे, हे नेहमीच लक्षात ठेवा. माझ्या बाळा, मी तुझा संघर्ष पाहिला आहे, तुझे अश्रू पाहिले आहे. प्रत्येक अश्रूसाठी माझ्यावर विश्वास ठेव. माझ्याकडे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद आहेत. स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुम्ही आयुष्यात काय कमावले याच्यावर कधी गर्व करू नका, कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला बुडू शकत नाही, पण त्या जहाजानं जर ते पाणी आत येऊ दिलं
तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही. तसंच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला हरू शकत नाही जोवर तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. वादळ जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्या वेगाने निघूनही जातात. वादळ महत्त्वाचं नसतं, प्रश्न आपण त्याच्याशी कशी झुंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. खूप कष्ट करून देखीलही आपल्याला यश मिळत नाही तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येतं आणि मनामध्ये नकारात्मक विचारांची जत्रा भरते. विचार मनाचे आहेत, आपले नाहीत. आपण सावध व्हायचं आणि स्वतःला सांगायचं, मी या मनाचे परे आहे. मन मला प्राप्त झालेला एक साधन आहे. आणि असं स्वतःला सांगून स्वतःचे सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी महाराजांना साथ घालावी. स्वामी निश्चितपणे प्रतिसाद देतील आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग देतील. आणि त्या मार्गावरून आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. 1. त्यांना तुमची भीती वाटते. 2. ते स्वतःचा द्वेष करतात. 3. त्यांना तुमच्यासारखं व्हायचं असतं. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही. त्याच्याप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. कधी कधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला असे वाटते की हे दिवस केव्हा दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट माझ्या आयुष्यात येतात. हे सगळं केव्हा संपेल? मी आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी नवीन संकट माझ्यासमोर येऊन उभे राहते. अशा वेळी काय करावे? डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे, आता माझे जे दुःख आहे, माझे जे संकट आहे ती तुमची, मी तुमचा, माझं आयुष्य तुमचं, आता माझं सर्वस्व तुमचं. आता तुम्ही काय ते बघा. मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. स्वामीवरती सर्व सोडा आणि चिंतामुक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. स्वामी सर्व काही ठीक करतील. दुःखाचे दिवस कायम राहत नाही. स्वामीवर विश्वास असेल तर नक्कीच चांगले दिवस येतात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुला अशाच प्रकारे जगायचं आहे जिथे तुला मान मिळेल, जिथे तुला मत ठेवण्याची मुभा मिळेल. मनात ठेव नेहमी सकारात्मक विचार. तेव्हा कुठे तू काय या जगात स्वाभिमानाने जगू शकणार. तू कुणाच्या शब्दाखाली दबला जाणार नाही. अशी जगण्याची रीत बनव. जो व्यक्ती आपल्याला पूर्ण शक्तीनिशी एखाद्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो, यश त्याच्या पायाशी लोटांगण घातल्याशिवाय राहत नाही. आपल्या समाजात असे अनेक लोक आहेत ज्यांनी संपूर्ण समर्पण आणि जिद्दीद्वारे अनेक गोष्टी प्राप्त केल्या आहेत. आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच, पण हे सर्वात महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टींना मोटिवेशन बनवून सक्सेस मिळवणं व न थांबता चालत राहणं व या सगळ्या प्रसंगातून शिकून जो पुढे जातो तो सक्सेसफुल होतो. जिथे प्रयत्नांची उंची मोठी असते तिथे नशिबाला पण कमीपणा घ्यावा लागतो. सुंदर क्षणाची वाट पाहण्यापेक्षा लाभलेला क्षण सुंदर करा. 1 मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही, पण 1 मिनिटात विचार करून घेतलेला निर्णय नक्कीच आयुष्य बदलू शकतो. स्वामींची शिकवण नेहमी लक्षात ठेवा. आपल्याबद्दल कोणीही किती वाईट विचार करू द्या, आपण कुणाचे वाईट विचार करायचे नाही. तुमच्या वेदना आरामात बदलेल आणि अडथळे चमत्कारात बदलतील. त्यामुळे माझ्यावरती विश्वास ठेव आणि पुढे जा. लवकरच तुम्हाला तुमच्या सर्व प्रयत्नांची परतफेड मिळेल. जर तुझा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप करा. स्वामी म्हणतात, कृपया समजून घ्या की मी तुमच्या सर्व प्रार्थना ऐकतो. तुम्ही जे काही मागता ते सर्व तुम्हाला मिळत नाही. याचा अर्थ असा नाही की मी ऐकत नाही. याचा अर्थ असा की माझ्याकडे तुमच्यासाठी
खूप चांगले काहीतरी आहे. तुमची वेळ येत आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे. खूप यश आणि अनेक आशीर्वाद मिळत आहेत. विश्वास ठेवा, प्रार्थना करत राहा आणि तुमचे जीवन अधिक चांगल्यासाठी बदलत आहे हे पहा. ईश्वर वेळ आणि दबाव वापरून सूरवटांचे फुलपाखरामध्ये, वाळूच्या मोत्यामध्ये आणि कोळशाच्या हिऱ्यामध्ये बदल करतो. मग तो तुमच्यावरही काम करत आहे. बाळा, कधी कधी तुमचे रक्षण करण्यासाठी तुमच्या जीवनातून लोकांना काढून टाकतो. त्यांच्या मागे धावू नका. जेव्हा तुम्ही देवाशी बोलता तेव्हा ती प्रार्थना असते. देव तुमच्याशी बोलतो तेव्हा ते ध्यान असते. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला कोणी फसवले याचे दुःख फार काळ राहत नाही, पण आपण कोणाला फसवलं नाही याचा आनंद मात्र लांब काळापर्यंत राहतो. फसवणूक केली तर आज नाही तर उद्या तुमची फसवणूक होईल. जर तुम्ही आयुष्य सत्याने जगाल तर त्यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षणी शांती मिळेल. स्वामी म्हणतात, वाईट कर्म करून तुला वाटत असेल स्वामी मला साथ देत आहे तर तो तुझा भ्रम आहे. फक्त ही वेळ तुझी आहे. एवढंच, मी शेवटपर्यंत त्यांच्या सोबत असतो ज्यांच्या कर्माचा उद्देश वाईट नसतो. जीवनात तुमचा कोणीही किती तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरामध्ये नसते. कुणी तुमच्याबद्दल वाईट विचार करत असेल तर तो त्यांच्या कर्माचा भाग होईल, पण तुम्ही कोणाबद्दल वाईट विचार करून स्वतःचे कर्म आणि वेळ खराब करू नका. एखाद्याला त्रास देऊन तुम्ही किती दिवस आनंदी राहाल? एक दिवस तोच त्रास तुम्हालाही होईल, जो त्रास तुम्ही त्यांची चूक नसताना त्यांना दिला असेल. म्हणून स्वामी महाराजांनी हे अनेक वेळा सांगितले आहे, कर्माची भीती बाळगून कर्म करत जा. तुझ्या प्रत्येक कर्माचा, प्रत्येक जन्माचा लेखाजोखा माझ्याजवळ आहे. तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा. एक ना एक दिवस नक्कीच तुम्हाला त्या गोष्टीमुळे ओळखले जाईल. फक्त थांबू नका, प्रयत्न सोडू नका, कारण थांबला तो संपला हे लक्षात ठेवा. ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहे. जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत. जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत. जो पडणार आहे त्याला उचलणारे स्वामी आहेत. जो अपंग आहे त्याला पळवण्याचे बळ देणारे स्वामी आहेत. ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत. ज्याचे नाव बुडणार आहे त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामी आहेत. सर्व करता आणि करविता माझे स्वामीच आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. माझ्या नामस्मरणाने संकट यायचं थांबणार नाही, कारण संकट, अडचणी हा जीवनाचा भागच आहे. पण माझ्या नामस्मरणाने तुझ्या संकटाचे ओझं इतकं हलकं होईल की ते तुला फुलाप्रमाणे भासतील. स्वामी म्हणतात, तुम्ही कदाचित कठीण काळात असाल, परंतु काळ नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढतो. जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे. स्वामी म्हणतात, मला तुम्ही नकारात्मक होणं थांबवण्याची गरज आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही स्वतःला खाली ठेवत आहात. तुम्ही ते नसता जे तुम्ही स्वतःला सांगत राहता. तुम्ही माझ्यासाठी मोठे आणि प्रिय आहात. माझ्या बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझा तुझ्यावर खूप प्रेम आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, मी तुमची पावले क्रमाने ठेवेन आणि तुम्हाला आशीर्वाद, उपचार, कृपा, प्रेम आणि नवीन संधीसह दैवी टक्कर देईन. प्रार्थनेत राहा आणि हार मानू नका. स्वामी म्हणतात, स्वीकार करणे कठीण आहे, तरीही बदल हा होणार आहे. तू जे केले आहेस ते सर्व स्वीकारावे आणि तुझ्या वेदना माझे स्वाधीन करण्याची मला गरज आहे. बाळा, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. लवकर तुमच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगल्या ठिकाणी पदोन्नती केली जाईल. तुम्ही इतका आनंद अनुभवाल की तुमच्या सभोवतालाचे प्रत्येकजण आनंदाने आणि विश्वासाने भरून जातील. ग्रहणशील व्हा, तयार राहा. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तयार आहे असं टाईप करा. स्वामी म्हणतात, ज्या गोष्टींबद्दल तुम्ही प्रार्थना करत आहात त्या अचानक जाग्या होणार आहेत. मी माझ्या चांगुलपणाने तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही एका नव्या अध्यायात पाऊल टाकत आहात. मी तुझ्यावर जास्त प्रेम करतो जे तू समजू शकतोस. स्वामी म्हणतात, नेहमी नम्र राहा. आपण आपल्या सोबतच्या लोकांशी आपली तुलना करू नका. मी सर्वांना समानतेने निर्माण केले. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. स्वामी सांगतात, तुमच्या न बोललेल्या प्रार्थनेचे
उत्तर दिले जाईल. ही देवाची इच्छा आहे. होय, देव तुम्हाला ओळखतो. देव तुमचे ऐकतो. देव तुमच्यासाठीच आहे. तू खूप धन्य आहेस. देव तुझ्यावर प्रेम करतो. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. स्वामी म्हणतात, जेव्हा तुम्हाला अडथळे आणि परीक्षांचा सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा. कारण जेव्हा तुमच्या विश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते. स्वामी म्हणतात, तू खूप काही करू शकतोस. तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे. त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर. पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल. तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. लवकर तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे. आता तुझ्या आयुष्यात मी आनंद आणणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्यावर विश्वास ठेवा. तुम्हाला काय हवे आहे हे मला माहीत आहे. योग्य वेळी ते होईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो. मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो. प्रत्येकजण तुला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्याबरोबर असतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत. समस्या सांगून रडणे थांबवा. ते सोडवण्याचा विचार करा. कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही. कधीही हार मानू नका. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. स्वामी म्हणतात, आपण हे एकटी करू शकत नाही, परंतु आपण एकत्र करू शकतो. जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते. कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या. स्वामी म्हणतात, बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते, परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोहोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे. बदलाची अपेक्षा करा. हे भयानक आहे, पण मी तुझ्या सोबत आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे. जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याची निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो. तुमचा विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय टाईप करा. बलवान आणि धैर्यवान व्हा. मी तुमचा देव आहे. मी 6 दिवसात जग निर्माण केले. माझ्यावर विश्वास ठेव. मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यावर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे. जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवान ठरेल. हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल. मोठ्या अपेक्षा करा. तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. दावा करण्याची वेळ आली आहे. तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती, पण आता ती खरी होणार आहे. तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे. हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळे असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात. माझ्याजवळ तुझे खरे बोल आहे. जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना करा. चमत्कार दररोज घडतात. तुम्ही विश्वास ठेवणे थांबवू नका. स्वामीची कृपा सदैव तुमच्यावर आहे. तुमचा देवावर विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं टाईप करा. स्वामी तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे, जे फक्त तोच पाहू शकतो. त्याची काळजी करू नका. त्याद्वारे प्रार्थना करा. तुम्ही सहमत असाल तर कमेंट बॉक्समध्ये परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असं टाईप करा. तू खूप सहन केलं आहेस. मला तुला मुक्त करायचं आहे. मला तुमची मदत करायची आहे. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. आता शांतपणे तुम्ही हे बोला. मी माझ्या जीवनात विपुलता, स्पष्टता, आरोग्य, प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो. माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल. कर्माचे 12 नियम जे तुमचे जीवन बदलतील. सगळ्यात पहिला महान कायदा. आपण जे काही विश्वात टाकतो ते आपल्याकडे परत येईल. दुसरा, सृष्टीचा नियम. जीवन स्वतः घडत नाही, आपण ते स्वतः घडून आणले पाहिजे. तिसरा, मानवतेचा नियम बदलण्यासाठी काहीतरी स्वीकारले पाहिजे. चौथा, वाढीचा नियम. जेव्हा आपण स्वतःबद्दल बदलतो तेव्हा आपले जीवन देखील अनुसरण बदलते. पाचवा, जबाबदारीचा नियम. आपल्या जीवनात काय आहे त्याची जबाबदारी आपण घेतली पाहिजे. सहावा,
कनेक्शनाचा नियम. भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य हे सर्व जोडलेले आहे. 7. फोकसचा नियम. आपण एकाच वेळी 2 भिन्न गोष्टींचा विचार करू शकत नाही. 8. देणं आणि आदरातिथ्य करण्याचे नियम. आपले वर्तन आपल्या विचार आणि कृतीशी जुळले पाहिजे. 9. गेलेली वेळ पुन्हा येऊ शकत नाही, त्यामुळे प्रयत्न चालू करा. 10. परिवर्तनाचा नियम. जोपर्यंत आपण त्यातून शिकत नाही आणि बदल किंवा मार्ग घेत नाही तोपर्यंत इतिहासाची पुनरावृत्ती होते. 11. संयम आणि बक्षिसाचा नियम. सर्वात मौल्यवान बक्षीस म्हणजे आवश्यक ती चिकाटी. 12. महत्त्वाचा नियम. प्रेरणा पुरस्कार हे आपण त्यात घालवलेल्या ऊर्जा आणि प्रयत्नाचे परिणाम असतो. स्वामी म्हणतात, मला माहीत आहे की तुला वेदना होत आहे. कुणीही तुझे अश्रू पाहू शकत नाही, पण माझ्यावर विश्वास ठेव. तुझे सर्व वेदना संपणार आहेत. माझ्यावर विश्वास ठेव. एक दिवस तू माझ्यावरील विश्वास गमावला नाहीस याचा तुला अभिमान वाटेल. मी तुला निराश करणार नाही. तुला सध्या जाणवत असलेल्या वेदना ही येत असलेला आनंद आणि समाधानाच्या तुलनेत काहीच नाही. तू यशस्वी होईपर्यंत मी तुला धीट करेन. रडू नकोस, अतिविचार करू नको, ताण देऊ नकोस. स्वामी पुढील 24 तासामध्ये तुम्हाला एक शक्तिशाली आशीर्वाद देण्याचा कट रचत आहे. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. प्रकाशात देवावर विश्वास ठेवणे म्हणजे काहीच नाही, तर अंधारात त्याच्यावर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. जर तुम्ही तुमचे पाय हलवण्यास तयार नसाल तर देवाला तुमच्या पावलांचे मार्गदर्शन करण्यास सांगू नका. भक्ती मार्गाच्या एका विशिष्ट टप्प्यावर भक्ताला भगवंताच्या रूपात समाधान मिळते आणि दुसऱ्या टप्प्यावर त्याशिवाय भगवंतात समाधान मिळते. अपघाताने काहीही होत नाही. स्वामी तुम्हाला मोठ्या गोष्टीसाठी तयार करत आहे. स्वामी म्हणतात, जर तुम्ही हे वाचत असाल तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुमच्यासोबत काही प्रकारचे चमत्कार घडतील. या आठवड्यात तुम्ही काहीतरी प्रकट कराल ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये हो टाईप करा. माझ्या स्वामीवरती पूर्ण विश्वास आहे. स्वामी नामावर विश्वास आहे. माझे चांगलेच होत आहे. आणि आपण जेव्हा ह्या विश्वासाने नाम घेत निरंतरपणे कर्म करतो तेव्हा जीवनात आश्चर्यकारक घटना घडतात. उशीर होईल पण सगळं चांगलं होईल. आपल्याला जे पाहिजे तसंच होईल. दिवस वाईट आहे, आयुष्य नाही. कायम लक्षात ठेव, स्वामी तुझ्या सोबत आहे. पाहता पाहता दिवस सरून जातील. तुझ्या कर्तृत्वाने दिशा झळकून जाते. उगाच मागील दिवसाची चिंता करू नकोस. पुढील दिवस तुझे सोन्याने होऊन निघतील. तू फक्त संकल्प कर, स्वामी सोबत आहे. स्वामी म्हणजे प्रेमळ शक्ती. स्वामी म्हणजे अंतरात्म्यातील शक्ती. स्वामी म्हणजे एक दिव्य तेजाची लाट. स्वामी म्हणजे मोक्षाची सोपी वाट. स्वामी म्हणजे हृदयातील पाझर. स्वामी म्हणजे भक्तासाठी कृपेचा सागर. स्वामी म्हणजे वाईटासाठी अस्त्र. स्वामी म्हणजे आईची माया. स्वामी म्हणजे औदुंबराची छाया. स्वामी नेहमी आपल्या पाठीशी असतात आणि पाठीशी कायम राहणार. आजचा हा संदेश इथे समाप्त होतो. तुम्ही हा संदेश पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मी स्वामींना अशी प्रार्थना करतो, स्वामी तुम्हाला कायम सुखी ठेवू दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जेव्हा आपण श्री स्वामी महाराजांच्या सान्निध्यात येतो तेव्हा श्री स्वामी महाराज काय करतात, तर आधी तुमचे जे भोग आहेत ना ते तुमच्या मार्गात आणतात. आधी तुमचे भोग संपवतात आणि मग जवळ करतात. सोनं जसं भट्टीमध्ये टाकलं आणि त्याची गाळणी केली की गाळ निघून जातो आणि शुद्ध सोनं तेवढं राहतं. व मग त्यापासून जसा हवा तसा दागिना बनवता येतो. तसं जीवाला कर्माच्या भट्टीमध्ये टाकून सद्गुरू भोगरूपी गाळ बाजूला काढतात आणि मग जो सात्विक असा राहतो त्याला श्री स्वामी महाराज भक्त म्हणून स्वीकारतात. म्हणून आयुष्यात कितीही कसलेही संकट, अडचणी, दुःख आली तरी कधीच त्यांना सोडावं असं म्हणू नका. फक्त हात जोडा आणि हे भोग समर्थपणे भोगण्याची ताकद दे इतकं सांगा. ते भक्त वत्सल आहेत. सोडावे म्हणाल तर ते कर्म पुढे ढकलतील, पण पुन्हा केव्हा तरी ते भोगावे लागतात एवढं नक्की.
भोग हे कर्करोगाच्या गाठीप्रमाणे आहेत. डॉक्टर जोवर ती गाठ पूर्णपणे काढत नाही तोवर तो आजार पुन्हा पुन्हा त्रास देतच राहतो. एकदा का ती गाठ मुळासकट निघाली की पुन्हा उभवण्याचा संबंध येत नाही. तसे कर्म पुन्हा भोगून झाले की पुन्हा त्रास करून घेण्याचा संबंध नाही. जीवनाच्या कुठल्याही परिस्थितीत माझी भक्ती, श्रद्धा, औचिल्य राहून समर्पित भावनेने तुमची सेवा माझ्याकडून तुम्ही करून घ्या. एवढे एकच मागणे त्या परमकृपाळू श्री स्वामीरायांच्या चरणी मागावे. ही सृष्टी स्वामींची आहे. स्वामींना ही सृष्टी अजून सुंदर करायची आहे. या पृथ्वीवरील मानवाचे जीवन सोपे सुटसुटीत करायचे आहे. स्वामी भक्त हो आणि या स्वामी हुकुमाचे पालन करण्यासाठीच संसाराच्या महापुरात उडी घेतली आहेस. आपण स्वामींचे कार्य करण्यासाठी पृथ्वीवर आलो आहोत. आपल्याला फक्त आपल्या जीवनातील पात्र उत्कृष्ट करायचे आहे. अनन्य भक्ती आणि अतूट अभेद्य श्रद्धेचे भावनेने भारलेले आपले कर्म करायचे आहे. जीवनात तुमचा कोणीही कितीही तिरस्कार केला तरी तुम्ही तुमचा चांगुलपणा सोडू नका. कारण चुलीतून निघणारा धूर एखाद्या भिंतीला काळे करू शकतो, पण आकाशाला काळे करण्याचे सामर्थ्य त्या धुरात कधीही नसतं. सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामीपासून ठेवा, इतर लोकांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील, अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. स्वामींच्या मनात काय असते आपल्याला ज्ञात नसते. आपण आपल्याला जे हवे ते आपण स्वामीकडून मागत राहतो. आपले कल्याण कशात आहे हे स्वामींना आपल्यापेक्षा जास्त चांगले समजते. म्हणून स्वामींच्यावर पूर्ण विश्वास ठेवावा. ते आपल्याला कधीच सोडून देत नाही हे लक्षात घ्यावे. भविष्यात कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका. हळूहळू प्रयत्न करा. आज तुम्हाला शक्य तितके चांगले करा आणि दररोज स्वतःवर प्रेम करण्याचे काम करा. देव तो दरवाजा उघडणार आहे ज्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात. तुम्हाला सुरुवात करायची आहे. तुम्ही धन्य आहात असे बोलणे आणि तुम्ही धन्य आहात असे वागणे, असेच तुमचे आशीर्वाद सक्रिय होतात. स्वामी म्हणतात, तुझे मोठेपण येत आहे. तुमचा प्रकाश अधिक तेजस्वी होत आहे. तुमच्यासाठी काय आहे ते काहीही किंवा कोणीही थांबू शकत नाही. आपल्या दृष्टीकडे जा. आजपासून 3 दिवसांनी तुम्हाला स्पष्टपणे समजेल. तुमच्यासाठी योजनेतील विलंब हे संरक्षण होते. त्याचे प्रेम तो तुमच्या जवळ आहे. सर्व वेळ तो तुम्हाला मार्गदर्शन करत आहे. येते आणि आता स्वामी म्हणतात, ज्या नवीन सुरुवातीची तुम्ही इतकी आतुरतेने वाट पाहत आहात ती अखेर आली आहे. तणाव, गोंधळ, निद्रानाशाच्या रात्री लवकरच संपणार आहे हे जाणून घ्या. मी ते स्पष्टता, शांतता आणि पूर्ततेने बदलणार आहे. तुम्ही आपल्या जीवनाच्या एका शक्तिशाली नवीन अध्यायात प्रवास करत आहात. हा अध्याय तुमचा आतापर्यंतचा सर्वात आनंदी अध्याय असेल. तुमचा देवदूत ओळखण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ब्रह्मांड आज तुम्हाला म्हणत आहे, पुन्हा उत्साही होण्याची वेळ आली आहे. मी तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे. अनपेक्षित आशीर्वाद तुमच्या वाटेला येत आहे. तणाव सोडा आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला संसार हादरवणार आहे. तयार राहा. विश्वासाला तुम्ही आनंदी व्हावे असे वाटते म्हणून ते आज तुम्हाला एक चमत्कार पाठवणार आहे. तुम्ही तयार आहात का?
पुढचे 3 दिवस अविस्मरणीय आशीर्वाद, उघडे दरवाजे, बरे झालेले शरीर, नवीन करार आणि आम्ही यापूर्वी कधीही न पाहिलेल्या अनुकूलतेने भरले जाईल. आज तुमचा भाग्यवान दिवस आहे. तुमचे जीवन बदलणार आहे आणि मोठे आशीर्वाद येणार आहे. प्रत्येकावर प्रेम करा. तुम्हाला आवडत असलेल्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा. प्रेम अनुभवा आणि तुम्हाला ते प्रेम आणि आनंद तुमच्याकडे परत येईल. गुणाकार. आकर्षणाच्या नियमाने तुम्हाला आणखी काही गोष्टी परत पाठवल्या जातात. जेव्हा तुम्ही प्रेमाचे विकरण करता तेव्हा असे दिसते की संपूर्ण विश्व तुमच्यासाठी सर्व काही करत आहे. प्रत्येक आनंददायक गोष्ट तुमच्याकडे मी हलवत आहे आणि प्रत्येक चांगल्या व्यक्तीला तुमच्याकडे पाठवत आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक घटना तुमच्या विचारांद्वारे आधीच ठरवण्याची रोजची सवय करा. तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आणि तुम्ही जिथेही जाता त्या सर्व गोष्टीमध्ये तुम्हाला पुढे जायचे आहे असा विचार करून सार्वत्रिक शक्ती तुमच्या पुढे ठेवा. मग बघा, तुम्हाला काहीच कमी पडणार नाही. तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर होय, माझा स्वामीवरती विश्वास आहे असं कमेंटमध्ये टाईप करा. प्रार्थनेमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. प्रार्थना आपल्यावर आलेला प्रसंग बदलू शकत नाही, मात्र आपली त्या प्रसंगाकडे बघण्याची वृत्ती बदलते, तिला अधिक सकारात्मक करते. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी स्वामी तुमच्यासाठी एक चमत्कार करणार आहे. तुमच्या भविष्याबद्दलच्या सर्व चिंता मिटणार आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका. भयंकर दुःख, चिंता, दारिद्र्य, भीती पळून जाईल. सर्व मनोकामना पूर्ण होतील. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. तुमच्या नात्यांमधले मतभेद मिटून जातील. जेव्हा तुम्ही झोपेमधून उठता तेव्हा सर्वात प्रथम देवाचे नवीन दिवस दाखवल्याबद्दल आभार माना आणि स्वतःला स्पष्ट करा की आजचा दिवस चांगला जाणार आहे. आज सर्व काही माझ्या मनासारखे होणार आहे. माझी सर्व कामे मार्गी लागणार आहे. माझा आजचा दिवस आनंदाने जाणार आहे. तुम्ही तुमच्या भविष्याबद्दल आनंदी आहात. तुमच्यावर स्वामींची कृपा आहे आणि असे कोणतेही शस्त्र नाही जे तुमच्या विरुद्ध तयार केले जाऊ शकते, जे यशस्वी होईल. जेव्हा तुम्ही सकाळी हे करता, हे स्वतःला सांगता, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्यात जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे आणि मग दिवस सकारात्मक होऊन जातो. सगळी कामे मार्गी लागतात. सर्व काही मनासारखे घडू लागते. स्वामी म्हणतात, जेव्हा गोष्टी कठीण होऊ लागतात तेव्हा आशा सोडू नका. संकटांना घाबरून लांब पळू नका. तुम्ही जेवढं संकटापासून लांब जाण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला अजून घाबरवायला तुमच्याजवळ अजून येईल. म्हणून संकटांना न घाबरता त्यांचा सामना करा, त्यातून मार्ग काढा. तुम्ही फक्त प्रयत्न करा. बाकी तुमच्या प्रयत्नांना सफलता मी देईन. तुमच्या कठीण प्रसंगातून तुम्हाला मार्ग दाखवेन. तुम्हाला सफलता देईन. फक्त योग्य ते प्रयत्न करा. यश नक्कीच मिळवून देईल. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, स्वामी तुमचा आशीर्वाद राहू द्या. आज रात्री तुम्ही सर्वोच्च शक्तिमान देवाच्या कुशीत झोपत असताना तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वामी तुम्हाला नक्कीच देतील. तुम्हाला शुभ्र आणि आनंदाची भावना जाणवेल. स्वामी म्हणतात, थांब. निर्णय घेण्यापूर्वी 2दा विचार कर. तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल
तर तू केलेले पाप पुन्हा करू नकोस. तू पापाच्या जितका जवळ जाशील तितकाच माझ्यापासून लांब होत जाशील आणि तू जितके पुण्य काम करत जाशील तितकाच माझ्याजवळ येत जाशील, मला प्रिय होत जाशील. तुमच्याकडून नकळत झालेल्या पापांचे प्रायश्चित करण्यासाठी स्वामी मला क्षमा करा असे कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि या व्हिडिओला लाईक करा. भाग्यवंत ठराल. क्षमा हीच एकमेव गोष्ट या जगात आहे जी पापांचं रूपांतर पुण्यामध्ये करू शकेल. प्रत्येकजण सांगतो की ईश्वर दिसत नाही, पण खरं तर हे आहे की संकटाच्या वेळी कोणी साथ देत नाही तेव्हा कोणत्या ना कोणत्या रूपात देव साथ देत असतो. जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते त्याचा तिरस्कार कधीच करू नका, कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते. प्रत्येकाशी प्रेमाने वागलं पाहिजे. जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही चांगलं वागलं पाहिजे. जर तुम्ही नेहमीच सर्वसाधारण जीवन जगण्याचा प्रयत्न करीत असाल तर तुम्हाला कधीच हे उमजणार नाही की तुम्ही किती असामान्य आहात. आयुष्यात काही उद्दिष्टे साध्य करायचे असेल, काही मिळवायचं असेल तर रोज नवीन प्रयत्न करत राहिलं पाहिजे. रोज तेच करत राहाल तर त्यातून यश निर्माण होणार नाही. काही स्वप्न साध्य होणार नाही तर ती पूर्ण करण्यासाठी रोज नवीन काहीतरी करून बघितलं पाहिजे, तरच यशाच्या जवळ जात जाल. प्रयत्न इतरांपेक्षा श्रेष्ठ असला पाहिजे असं नाही, पण जे काल होतो त्यापेक्षा आज अधिक चांगलं हवा. कधी कोणत्या गोष्टीसाठी अभिमान बाळगू नका. कोणत्या गोष्टीसाठी मी समर्थ आहे असे म्हणण्यापेक्षा स्वामी समर्थ आहे असे म्हणा. मग बघा, स्वामी तुमचे काम पूर्ण करतील. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करून खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा, होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. प्रिय भक्तांनो, सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि रात्री अंथरुणात पडल्यानंतर किंवा मग जेव्हा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा फक्त 5 मिनिटे काढा आणि या 5 गोष्टी तुमच्या परमपिता परमेश्वराला, तुमच्या देवाला किंवा तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाला सांगा आणि या 5 गोष्टी रोज करा. ज्या गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्या तुम्हाला परमपिता भगवंताशी कराव्या लागतील. जर तुम्ही असे देवाजवळ बोलाल तर काही दिवसांनी तुमच्या आत एक नवीन ऊर्जा संचारत असल्याचे दिसेल. तुम्ही सकारात्मकतेने भरून जाल. तुम्ही आनंदी राहायला लागाल. नैराश्य, टेन्शन, चिंता हे सर्व तुमच्यापासून दूर होईल आणि तुमच्या सर्व इच्छा सुद्धा पूर्ण होतील, कारण तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळेल. मग आता तुम्ही डोळे मिटून पुन्हा आम्ही काय सांगत आहोत याकडे लक्ष द्या. सर्वप्रथम माझ्यासोबत देवाचे आभार माना. हे प्रभू, प्रिय देवा, मी तुझे आभार मानतो की आज मी जिवंत आहे, मी निरोगी आहे, माझे चांगले कुटुंब आहे, माझे चांगले संबंध आहे आणि मी आनंदी आहे. त्यांच्याबद्दल मी देवपित्याचे आभार मानतो. सहमत असाल तर धन्यवाद देवा असे कमेंटमध्ये टाईप करा. यानंतर ज्यांनी आज तुमचे चांगले केले नाही, ज्यांनी तुम्हाला त्रास दिला त्यांच्याशीही बोला. कोणीतरी त्यांच्या बोलण्याने तुम्हाला दुखावले असेल, कोणीतरी असे काही केले असेल ज्याने तुम्हाला खूप वाईट वाटलं असेल. त्यांना लक्षात ठेवा आणि
परमपिता देवाला म्हणा, हे देवा, तू आज माझ्यासोबत आहे. लोकांनी माझ्यासोबत अशा गोष्टी केल्या की माझे मन दुखावले गेले. परमेश्वरा, त्यांच्यामुळे आज मला त्रास होत आहे, पण तरीही तू सर्वश्रेष्ठ देव आहेस, कारण त्यांनाही तूच निर्माण केले आहेस आणि त्यांनी त्यांच्या क्षमतेने जेवढे केले ते चांगले केले किंवा वाईट असेल त्यांना मी क्षमा करतो. त्यांनी माझ्याशी वाईट वागणूक केली आहे हे जाणून घेऊन माझ्या अंतःकरणापासून त्यांना मी मनापासून क्षमा करतो आणि मी प्रार्थना करतो की तू त्यांना देखील क्षमा कर. हे शक्तिशाली देवा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर आणि माझ्यावर लक्ष ठेव. हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये होय टाईप करा. यानंतर तू कधीही जाणून बुजून कोणावर अन्याय केला आहेस का आणि त्याबद्दल परमपिता देवाजवळ क्षमा मागितली आहेस का? मागितली असेल तर उत्तम, नसशील मागितली तर माझ्याबरोबर बोल. हे देवा, ज्यांचे कोणाचे मन माझ्यामुळे दुखावले असेल आणि त्यांना अजूनही वेदना होत असतील, हे परमेश्वर, हे सर्वशक्तिमान देवा, मी त्या चुकीच्या कृत्याचे प्रायश्चित करतो आणि त्या चुकीच्या कृत्यासाठी मला क्षमा कर देवा. आणि मला आशीर्वाद दे की आता मी जाणून बुजून किंवा अजाणतेपणे मी कोणाचेही नुकसान करू नये. माझ्यापासून कोणीही दुःखी होऊ नये. सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. आणि आता शेवटी मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आणि माझ्यासह संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी कामना करतो. माझ्या कल्याणासाठी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य निरोगी राहोत, त्यांना दीर्घ आयुष्य लाभो, ते नेहमी आनंदी राहोत आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य कायम राहो आणि त्याचवेळी मी निरोगी आनंदी राहो, हीच सदिच्छा. प्रिय देवा, सर्व प्राणीमात्रावर तुझी कृपादृष्टी दाखव. हे परमेश्वरा, सर्वांना निरोगी बनवून आम्ही आमचे जीवन आनंदाने जगू असे आशीर्वाद दे देवा. आमचे जीवन सुख, समृद्धी आणि आरोग्याने परिपूर्ण हो. स्वतःला तणाव आणि अडचणीतून मुक्त करण्यासाठी एकच साधा आणि सरळ उपाय आहे. स्वतः स्वामीसोबत जोडा. मी सर्व स्वामींवर सोपवणार आणि स्वामींची नामस्मरण करा. आपले कर्म करत राहा. हे कलियुग आहे, हे विसरू नका. तुझ्या वाटेला आडवे खूप येतील, पायात पाय घालून पाडतील. त्यांना घाबरून प्रयत्न करून उभं राहणार सोडू नकोस. स्वामी पाहत आहे. नामस्मरण सोडू नकोस. कलियुग जरी असला तरी विजय शेवटी सत्याचाच होतो आणि खऱ्याचा होतो, हे कधी विसरू नका. धनाने नाही तर मनाने श्रीमंत व्हा. मंदिराला कळस जरी सोन्याचा असला तरी नतमस्तक दगडाच्या मूर्तीवर होतात. आयुष्यात दुःख कितीही असले तरी त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे. कठीण रस्ते नेहमी खूप सुंदर ठिकाणी पोचवतात, एवढे लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, अरे नको होऊ उदास. आपलं मन काही कारणाने जेव्हा अस्वस्थ असतं त्यावेळी शांत राहावं, कुणाशीही काही बोलू नये. अशा यावेळी डोळे बंद करून आतून मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करावं. एक लक्षात घ्या, आपले श्री स्वामी गुरु आपल्यासोबत सतत असतात. त्यांना आपल्या अस्वस्थतेचे कारण माहीत असतं. काही वेळा आपल्याला काही गोष्टी त्यांना शिकवायच्या असतात. नामस्मरण सुरू केल्यानंतर काही वेळात आपल्या अस्वस्थतेची ढग विरून जातात. मनाला प्रसन्न वाटतं. अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहज मिळतात. खूप काही शिकायला मिळतं. म्हणून ज्यावेळी मन अस्वस्थ असेल त्यावेळी कुणावरही राग न काढता नामस्मरण करणं
हा एक चांगला मार्ग आहे। जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर पहिल्यांदा संकटाची मैत्री आणि भीतीला सामोरे जायला शिका। जीवनाचे एक तत्व आहे, जो तुम्हाला भीती दाखवतो त्याच्यासमोर उभे राहा। जगण्यातील वेदना कमी करायच्या असतील तर 3 गोष्टी शिकल्या पाहिजे। काहीही आपलं नाही, काही आपलं नव्हतं आणि काही आपलं राहणार नाही। मन मोकळेपणाने कोणाजवळ मनातील इच्छा व्यक्त करायची असेल तर ती आपल्या हक्काच्या दिव्य शक्तीसोबत म्हणजेच श्री स्वामी समर्थांच्या सोबत व्यक्त करावी। जो व्यक्ती कायम दुःखाचे रडगाणं गात राहतो त्याच्या दारावर उभे असलेले सुख बाहेरूनच परत जाते, आणि जो व्यक्ती स्वामीवर श्रद्धा ठेवून स्वामींच्या इच्छा मिळून राहतो त्याला स्वामी कृपेने सुख प्राप्त होते। हे समर्था, माझ्या जीवनात येणारे नकारात्मक लोक या घटना यांना माझी परीक्षा घेण्यासाठी तूच पाठवत असतोस। माझ्यातील सकारात्मकता अजून प्रबळ करण्यासाठी, माझी भक्ती अजून दृढ करण्यासाठी तूच ह्यांना पाठवत असतोस। आज आम्हा बाळांना ही समज दिल्याबद्दल तुझे धन्यवाद। पेढा कसाही किंवा कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच लागतो, त्याचप्रमाणे नामस्मरण ही कसेही किंवा कुठेही केले तरी ते स्वामींना पोहोचते। म्हणून बोला, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।